महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊया। अजित पवार विमान अपघात प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्राथमिक तपास अहवाल आज प्रसिद्ध होण्याची शक्यता। ब्लॅक बॉक्समधील डेटा आणि घातपाताच्या संशयावरती या अहवालामधून खुलासा होण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण। खासदार सुप्रिया सुळेंची भावनिक एक्सपोस्ट। तुमच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही। दादा तुम्ही कायम स्मरणात राहाल अशी एक्सपोस्ट। अजित पवारांचं जाणं हे एक वाईट स्वप्न होतं। आमदार रोहित पवारांकडून एक्सपोस्ट करत भावना व्यक्त। शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कोर्टानंही स्वीकारला क्लोजर रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 70 आरोपी निर्दोष। 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी केली। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील डॉक्टरला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन। अपघातानंतर 17 वर्षीय मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली डॉक्टरला अटक करण्यात आलेली होती। गडचिरोलीच्या पोर्ला इथल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचा संवेदनशून्यतेचा कळस। खात्यावरील पैसे काढण्यासाठी कोमात असलेल्या वृद्ध महिलेला थेट बँकेमध्ये न्यावं लागल्याचा धक्कादायक प्रकार। संबंधित बँक व्यवस्थापकावरती कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। मुंबई T20 विश्वचषकासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांनी दाखवला आरसा। वांद्रे भागातील झोपडपट्टी कचऱ्याचे ढीग रील्समधून जगभरात व्हायरल। मुंबईच्या सार्वजनिक व्यवस्थेची सोशल मीडियावरती चिरफाड। मनपा, रेल्वे अधिकारी आणि सरकारला हे दिसलं नाही का असा सवाल उपस्थित। माझ्या हातातील घड्याळ 15 ते 16 हजारांचं 1 कोटींचं नाही। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचं 1 कोटीच्या घड्याळाच्या व्हायरल पोस्ट नंतर स्पष्टीकरण। सदर घड्याळ हे आपल्याला मुलीनं गिफ्ट केल्याचीही महापौर रितू तावडेंची माहिती। धाराशिव जिल्हा परिषदेवरती भाजपच्या अर्चना पाटील अध्यक्ष होण्याची शक्यता। कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। सत्ता स्थापनेमध्ये कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपसह मित्रपक्ष जिल्हा परिषद सदस्य एकत्र सहलीवरती। तानाजी सावंतांकडून अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला विरोध। यवतमाळच्या महागावमध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्षावरती अविश्वास ठराव। नगराध्यक्षपदी भाजपच्या रंजना आडे विराजमान। भाजप, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे 3 बंडखोर एकत्र। भाजपच्या रंजना आडे यांची 12 विरुद्ध 5 मतांनी नगराध्यक्षपदी निवड। रायगडच्या अलिबाग नगर परिषदेचा यंदा 160 कोटींचा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक नाराज। नवीन अर्थसंकल्प सादर करण्याची विरोधकांची मागणी। अर्थसंकल्पामध्ये दुरुस्तीकरता मोठा खर्च दाखवून पैसे लुबाडण्याचा प्रकार असल्याचा आरोप होतोय। धाराशिव नगर परिषदेचा 314 कोटी 21 लाख 54 हजारांचा अर्थसंकल्प सादर। कोणतीही करवाढ नाही। यावरती प्रतिक्रिया देताना विरोधकांकडून हा केवळ आकड्याचा खेळ असल्याची टीका होतीये। हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर पहिल्याच अर्थसंकल्पीय सभेमध्ये केवळ एकाच महिला नगरसेवकाची उपस्थिती। उर्वरित 16 महिला नगरसेवकांच्या ऐवजी त्यांच्या नातेवाईकांची सभागृहामध्ये उपस्थिती। त्यामुळे महिला आरक्षण हे केवळ नावालाच असल्याचं चित्र आहे। सातारा नगर परिषदेच्या पहिल्याच सभेमध्ये नगरसेविका सावित्री बेडेकर यांचा मुख्याधिकाऱ्यांवरती धक्काबुक्कीचा आरोप। सीसीटीव्हीमध्ये मात्र नगरसेवकच अधिकाऱ्यांना अडवून ठेवल्याचं समोर आलंय। त्यामुळे धक्काबुक्कीचा खोटा आरोप। नगरसेविकेवरती कारवाई होणार का याकडे लक्ष। वसई विरार महापालिकेचे प्रभाग 18 चे भाजप नगरसेवक गणेश पाटील यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। महापालिका निवडणुकीच्या वेळी बवियाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा राग मनात ठेवून तरुणाला कार्यालयामध्ये बोलवून अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे। बदलापूरनंतर ठाण्यात देखील स्त्रीबीज तस्करीचं केंद्र। ठाण्यातील हाय प्रोफाईल इमारतीमध्ये IVF आणि ART सेंटर सुरू असल्याची माहिती। घरामध्ये सुरू असलेल्या सेंटरमध्ये दिवसाला 25 महिलांवरती स्त्रीबीज प्रक्रिया केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर। बदलापूर इथल्या कथित स्त्रीबीज तस्करी रॅकेटचे धागेदोरे नाशिकपर्यंत। नाशिक मनपाकडून मुंबई नाका परिसरातील मालती IVF सेंटरची तपासणी। एका महिलेचं अनेक वेळा बीजदान आणि स्त्रीबीजांची लाखो रुपयांना विक्री केल्याचा संशय आहे। गोंदियाच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा पजई यांच्यावरती निलंबनाची कारवाई। लकी ड्रॉमध्ये 4 चाकी वाहन मिळवून महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा भंग केल्याचा ठपका। छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी शिक्षकाचं गैरवर्तन। विद्यार्थिनीचा मोबाईल नंबर घेऊन तिला वारंवार त्रास दिल्याचा आरोप।
शिक्षकाला विद्यार्थिनीच्या नातेवाईकांसह संस्था चालकाकडूनही चोप. 21 वर्षीय तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी. मोहम्मद शाकीर नावाच्या 27 वर्षीय तरुणाला सामाजिक कार्यकर्त्यांचा चोप. बुलढाण्याच्या शेगावमधली घटना आहे. आरोपी मोहम्मद शाकीरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. शेगाव शहरामध्ये लव्ह जिहादची चर्चा आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील मैत्रिणीसोबत कॅफेमध्ये बसलेल्या अल्पवयीन मुलाला मारहाण. त्याच्या 4 ते 5 अल्पवयीन मित्रांकडून मारहाण. जुन्या वादामधून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. भारत भ्रमंतीवरती असलेल्या पोर्तुगीज महिलेला सेल्फीसाठी दोघांनी छेडलं. मुंबईच्या धोबीघाट परिसरातील घटना. पोलिसांकडून प्रकरणाची स्वतः दखल घेत गुन्हा दाखल. नांदेड शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुनील नानवटेंच्या पत्नीच्या गळ्यातील चेन ही दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लांबवली. जय भवानी नगर परिसरातली ही घटना आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. वाशिमच्या कारंजा शहरातील एका कापडाच्या दुकानातील काउंटरजवळ ठेवलेली 1.25 लाखाची रोकड लंपास. पोलिसांकडून 2ही आरोपींना अटक करत रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील सगळे 134 रेती घाटांवरील उत्खननावरती घातलेली बंदी कायम. कोट्यवधींच्या आर्थिक नुकसानापेक्षा पर्यावरणाचं रक्षण महत्त्वाचं. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा निर्वाळा. रेती घाटन मालकांनी 92 कोटींना महसूल बुडत असल्याचा दावा केलेला होता. वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये अवैध वीटभट्ट्यांचा धूर. प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. स्थानिक प्रशासनानं ग्रामस्थांना विचारात न घेता अवैध वीटभट्ट्यांना अभय दिल्याचा आरोप होतोय. बीडच्या लंबागणे तालुक्यामध्ये अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरती अपघात. मद्यपींची थेट पोलिसांच्याच गाडीला धडक. अपघातानंतर पोलिसांची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये कोसळली. अपघातामध्ये 3 ते 4 पोलीस जखमी झालेत. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील सारेना गावामध्ये पतीच्या निधनानंतर अवघ्या 8 तासांमध्ये पत्नीनंच प्राण सोडले. दाम्पत्यावरती एकाच सरणावरती अंत्यसंस्कार. मृत्यूलाही या जोडीला वेगळं करता आलेलं नाही अशी भावना व्यक्त. कर्णकर्कश आवाज करणारे 400 सायलेन्सर्स बुलडोझरनं नष्ट. पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई. नियमाचं पालन न केल्यामुळे आणखी कडक कारवाईचा इशारा. या कारवाईमुळे बुलेट चालकांचे धाबेदण आणलेत. सोलापूर शहरामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ. अशामध्येच घरफोडी करणाऱ्या पुण्याच्या सराईत आरोपीला अटक. 4.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. सोलापूर शहरामध्ये 5 घरफोडीचे गुन्हे केल्याची चोराची कबुली आहे. धुळे जिल्ह्यातील चाकडू गावामध्ये शेतकऱ्यानं शेतामध्ये गोळा करून ठेवलेल्या गहू हरभऱ्याला अज्ञातांकडून आग. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. वरळी शिवडी उन्नत महामार्गाच्या बांधकामामुळे दुर्घटना. केईएम रुग्णालय परिसरामध्ये कामादरम्यान लोखंडी रॉड खाली कोसळून एक जखमी. मुलुंडमधल्या घटनेनंतर कंत्राटदारांकडून खबरदारी नाही. मुंबईतली विकास कामं ही मुंबईकरांच्या मुळावरती उठली आहेत. मुलुंडमधील निर्माणाधीन मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झालेला होता. या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल. सर्व निर्माणाधीन मेट्रो कॉरिडॉरचं स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट करण्याची याचिकेमध्ये मागणी होती. नागपूर महानगरपालिकेमध्ये होणार मुख्यमंत्री फडणवीसांचा सत्कार. नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाला मार्च अखेर उर्वरित 290 कोटी वसुलीचं उद्दिष्ट. एकूण 920 कोटींचं उद्दिष्ट आहे. तर कर न भरणाऱ्या निवासी मालमत्ताधारकांची नळ जोडणी खंडित करणं. अनिवासी मालमत्तांची जप्ती करण्याच्या पालिका आयुक्त सौरभ राव यांची कडक सूचना आहे. राज्यातील शेतकऱ्यांशी थेट संबंध असलेल्या प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची फेररचना होणार. संस्थांसाठी स्पष्ट आणि कडक आर्थिक निकष लावले जाणार आहेत. तर गाव पातळीवरील सहकारी क्षेत्रामध्ये पाय रोवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा होतीये. फेब्रुवारी महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक जलसाठ्यांनी तळ गाठलाय. 5 लघुसिंचन प्रकल्प कोरडे ठाक. तर उर्वरित तलावामध्ये देखील 50% कमीच पाणी आहे.
भंडाऱ्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,48 लाखांची मदत जमा, तर मदतीपासून वंचित शेतकऱ्यांनी तातडीनं ई-केवायसी करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पुराचा हजारो शेतकऱ्यांना फटका बसलाय. कोकणातल्या गावांमध्ये आता शिमग्याचा उत्साह सुरू आहे. गावोगावच्या विविध परंपरांप्रमाणे काही गावांमध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये शिमग्याला सुरुवातही झाली आहे. खानदेशात होळी उत्सव साजरा करण्यासाठी तरुणांकडून डोलचीचा वापर. धुळे शहरातील जिंगर गल्लीमध्ये कलाकारांकडून डोलचीवरती शेवटचा हात. रंगीबिरंगी डोलची विक्रीसाठी बाजारामध्ये दाखल झाल्यात. वर्ध्याच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये ब्रज होळी उत्सव साजरा. तब्बल 250 किलो फुलांचा वर्षाव करत रसायन मुक्त पर्यावरणपूरक होळी साजरी. माखन चोरी, मयूर नृत्य, लठमार होळी, फुलांच्या होळीचा वृंदावन इथल्या कलाकारांकडून सादरीकरण करण्यात आलं. सातपुड्यामध्ये होळी उत्सवाला सुरुवात. नंदुरबारमधील धडगावच्या असली गावामध्ये होळी उत्साहामध्ये साजरी. माजी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी होळीचं पूजन केलं. नवी मुंबईमध्ये हिंददी चादर श्री गुरु तेग बहादुरांची 350व्या शहीदी समागमाला सुरुवात. मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार, तर महाराष्ट्र, पंजाबसह देशभरामधून 20 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतीमध्ये 1800 रुपयांची वाढ. सध्याची किंमत 1,64,000, तर चांदीच्या दरामध्ये घसरण होऊन चांदीची किंमत ही 2,68,000 रुपये प्रति किलो आहे. कंत्राटी महिला कर्मचाऱ्याच्या आईपणाचा सन्मान ठेवत 6 महिन्यांची प्रसूती रजा देण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश. मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या महिला डॉक्टर प्रकरणामध्ये न्यायालयाचे आदेश. कंत्राटी तत्वावरती काम करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठीची राज्य सरकारच्या विरोधातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. मिठागराची 255 एकर जमीन आणि कुर्ल्याच्या मदर डेअरीचा 21 एकरांचा भूखंड देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधामध्ये ही याचिका दाखल केलेली होती. मुंबईसह रायगड, मुरबाड आणि पालघरला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसणार. गुजरात, राजस्थानवरती निर्माण होणाऱ्या उच्च दाबाचा फटका. कमाल तापमानाचा पारा हा 40 अंशांच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे. 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांमध्ये कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची शुक्रवारी विधानसभेमध्ये लेखी उत्तराद्वारे माहिती. वाशिम जिल्ह्यातील कॉपी प्रकरण. 38 शिक्षकांवरती निलंबनाची कारवाई न करता त्यांचं वेतन रोखलंय. शिक्षण विभागाची कारवाई. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील कैलासनगरच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची बदली. त्याच्या बदलीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये शाळा भरवून प्रशासनाचं लक्ष वेधलं. लग्न सजावटीमध्ये प्लास्टिक फुलं वापरल्यास डेकोरेटर हॉलवरती कारवाई होणार. प्लास्टिक फुलांच्या विक्रीवरती राज्यामध्ये पूर्वीपासूनच बंदी. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेमध्ये घोषणा. अहिल्यानगरच्या पारनेरमधील दैठणे, गुंजाळ आणि हिवरे बाजार इथं अज्ञात आजारानं 14 दिवसांमध्ये 26 गायींचा मृत्यू झालाय. दूध उत्पादकांमध्ये भीतीचं वातावरण. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांची तपासणी. रक्ताचे आणि मेंदूचे सॅम्पल्स हे तपासणीसाठी पाठवले. कोल्हापूरच्या वाळवा तालुक्यातील मसुचीवाडीमध्ये कोल्ह्याचा 7 जणांवरती हल्ला. कोल्ह्याचा शोध घेण्यासाठी वनविभागानं मसुचीवाडी परिसरामध्ये गस्त वाढवली आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. गडचिरोलीमध्ये मोकाट डुकराची दुचाकीला धडक. अपघातामध्ये नगरपालिका आरोग्य विभागाचे सभापती मुक्तेश्वर काटवे यांचा मृत्यू. चंद्रपुरातील कारगिल चौक परिसरातली रात्रीची घटना आहे. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील विडवणीमध्ये रस्त्यावरती धुमाकूळ घालणाऱ्या रानगव्याचं रेस्क्यू. वनविभागानं रानगव्याला पकडून कोयना अभयारण्यामध्ये सोडलंय. भारताच्या प्रोजेक्ट चित्ताबद्दल आनंदाची बातमी आहे. गामिनी नावाच्या मादा चित्ताने 4 शावकांना जन्म दिलाय. तर भारतामध्ये एकूण चित्त्यांची संख्या वाढून ही 39 वरती पोहोचली आहे. तर 28 शावकांचा जन्म हा भारतामध्येच झालाय.
उत्तर प्रदेशमध्ये माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी घेतलं उज्जैनमधील महाकालाचं दर्शन, तर भस्म आरतीतही सहभाग नोंदवला. विमान अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे सुरक्षिततेसाठी 38 सल्लागारांची नेमणूक केली जाणार. विमान उड्डाणास योग्य आहे का, विमान प्रवासादरम्यानची सुरक्षा आणि अन्य तांत्रिक कामांसाठी या सल्लागारांची नेमणूक करण्याचा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा निर्णय आहे. अमेरिकेतील बोलिव्हियामध्ये विमान अपघात C-130 विमान कोसळलंय. विमान अपघातामध्ये 15 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी झालेत. तालिबानचे पाकिस्तानच्या काबूल पेशावर शहरामध्ये ड्रोन हल्ला. पेशावरपासून काबूलपर्यंत स्फोटांचे आवाज. अफगाणिस्ताननं पाकचे 55 सैनिक ठार केल्याचा दावा केलाय. तामिळ अभिनेता विजय थलपतीच्या पत्नी संगीताचा घटस्फोटासाठी अर्ज. दुसऱ्या अभिनेत्रीशी अनैतिक संबंध असल्यानं घटस्फोटाची मागणी. विजय आणि संगीताचे 1999 मध्ये लग्न झालेलं आहे. 25 वर्षांनंतर घटस्फोटासाठी अर्ज. संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी स्पिरिट चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटातील बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा पहिला लुक समोर. गडद रंगछटा, तोंडामध्ये सिगार आणि हातामध्ये तलवार घेतलेली विवेक शक्तिशाली खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसतोय. आणि या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परततोय. पाहत रहा एबीपी माझा.